श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, अनेक भक्तांना आयुष्यात कधीतरी असे वाटते, कदाचित स्वामींनी मला आधीच इशारा दिला होता, पण मला तो समजला नाही. हा अनुभव अनेकांना येतो. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करतात, पण कधी कधी ते थेट बोलत नाहीत, तर इशाऱ्यांमधून मार्गदर्शन करतात. स्वामींचे इशारे कसे ओळखावे? स्वामींचे इशारे अनेक प्रकारे येतात. मनातील अचानक आलेली भावना, कधी अचानक मन सांगते हे काम करू नकोस, किंवा हा निर्णय चुकीचा आहे. हा अंतर्मनाचा आवाज अनेकदा स्वामींचा इशारा असतो. स्वप्नातून संकेत, काही वेळा स्वामी स्वप्नातून मार्ग दाखवतात. अचानक आलेले अडथळे, कधी एखादे काम वारंवार अडते, ते कधी कधी चुकीचा मार्ग थांबवण्यासाठी असते. एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून, कधी एखादा मित्र, नातेवाईक किंवा गुरु अचानक योग्य सल्ला देतो. स्वामींचा इशारा उशिरा कळला तर काय करावे? जर इशारा उशिरा समजला असेल तर स्वतःला दोष देऊ नका. त्याऐवजी स्वामींची क्षमा मागा, चूक मान्य करा, पुढे तोच मार्ग टाळा. स्वामी दयाळू आहेत, त्यांना अहंकार नको, प्रामाणिकपणा हवा. स्वामी दुसरी संधी देतात का? हो, अनेकदा देतात. स्वामींची कृपा अमर्याद आहे. भक्ताने मनापासून पश्चाताप केला आणि योग्य मार्ग निवडला तर स्वामी पुन्हा मार्ग दाखवतात. कधी कधी दुसरी संधीच आपले जीवन बदलते. एक महत्वाचा धडा, इशारा चुकला म्हणजे सर्व संपले असे नाही. तो एक अनुभव असतो. त्या अनुभवातून शिकून पुढील निर्णय अधिक शहाणपणाने घ्यावेत. अंतिम संदेश. बंधूंनो, भगिनींनो, स्वामी आपल्या जीवनात नेहमी उपस्थित असतात. कधी ते आशीर्वाद देतात, कधी मार्ग दाखवतात आणि कधी इशाऱ्यांमधून आपले रक्षण करतात. आजपासून एकच गोष्ट करा, मन शांत ठेवा आणि नामस्मरण करा. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, स्वामी योग्य वेळी योग्य संदेश नक्की देतात. श्री स्वामी समर्थ.